ओम नमोजी सदाशिवा सकळ देवांची या देवा तुझे नाम घेऊनी उभा राहिलो कीर्तनी नाम गोड पुरे कोड सकळही रसनाये रसा विटे घेता घोटे अधिकही प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी चिंतन रूपी निवडलेला अभंग जगत मान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा चार चरणाचा नामपड प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला विठाला प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महिमे सांगतात किंबहुना भगवान परमात्म्याचं नाम किती गोड आहे आणि हे गोड असलेलं नाम भक्ताच्या इच्छा पूर्ण करत नाम गोड पुरे कोड सकळई कोड म्हणजे इच्छा भक्ताच्या इच्छा पूर्ण करणार असं भगवंताचं जे नाम आहे ते कसं आहे तर गोड आहे काय आहे गोड आहे केव्हा गोड लागतं नाम जेव्हा गोड लागतं ज्या वेळेस अनेक रसाचा वीट येईल अनेक रसे अनेक रसाचा ज्या वेळेला वीट येतो त्या वेळेला ते नाम काय होतं गोड लागतं नाम गोड पुरे कोड सकळई रसना येर रसविटे काय म्हणजे अनेक रसाचा वीट आल्याच्या नंतर काय घेता घोट अधिक त्या नामाचा घोट घेतला आणि अधिक घोट घेतल्याच्या नंतर मग ते नाम त्या ठिकाणी काय होतं तर गोड लागतं अनेक रसा मरण गाठी पुढे जाऊन सांगतात अनेक रसा मरण गाठी जर अनेक रसाचं सेवन केलं तर मरण गाठी पण येणे तुटे संसारी कशाने नामाने येणे तुटे संसारी तुकाराम महाराज म्हणतात की आता तो आमचा काय झाला तर आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी आता विठ्ठलच आमचा काय झालेला आहार झालेला आहे असा साधा सोपा चार कडव्याचा अर्थ विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह व जय भामेश्वर महाराजांचा उत्सव मुक्काम वांद्रे पोस्ट आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे आणि या 24व्या वर्षामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाट्यावर आलेली आहे म्हणून मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पाये बरी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही समस्त ग्रामस्थ मंडळी वांद्रे आणि त्यांच्याच माध्यमातून आज ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे असे आमच्या वडिलांचे मावस बंधू म्हणजे मावस भाऊ माझ्या वडिलांचे मावस भाऊ नाथा सदाशिव सावंत यांचं आज कीर्तनकाराचं म्हणजे माझं सौजन्य आहे त्यांना सुद्धा धन्यवाद सर्व ग्रामस्थ मंडळी असतील सर्वांना धन्यवाद आणि ज्याचप्रमाणे आज उत्कृष्ट अशी मृदुंगाला ज्यांची साथ आहे असं आपल्या खेड तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं वैभव अनेक मुलांना त्यांनी घडवलं असे युवा कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य मृदुंग विशारद आमचे मार्गदर्शक प्रवीण महाराज डांगले महाराजांना सुद्धा धन्यवाद त्याचप्रमाणे गायना करता ज्यांची साथ आहे आपल्या पश्चिम पट्ट्याचं भूषण आदरणीय पूजनीय वंदनीय बाजीराव महाराज केदारी आज जणू काही खिंडच लढवायला आले त्यांना सुद्धा धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांचा सुंदर असा आवाज आहे आमचे सचिन महाराज सावंत त्यांना सुद्धा धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे मित्र किंवा कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य गणेश महाराज गोपाळे त्यांना सुद्धा धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे पाटील असतील आणि त्या बाजूला आमचे प्रभाकर महाराज सावंत असतील त्यांच्या मार्गदर्शनातून साधू संतांच्या आशीर्वादाने हा चालू असलेला हा नाम यज्ञ आणि त्याच नाम यज्ञामध्ये आज खऱ्या अर्थाने पहिलं कीर्तन पुष्प हे माझ्या वाट्यावर आलेलं आहे म्हणून कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंग त्या ठिकाणी नामपर आहे सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी भगवंताच्या नामावरती किंवा रूपावरती बोलावं है की नाही पहिलं भगवंताचं मंगलाचरण करावं
भक्तीचे अभंग असेल, संतपर असेल, भक्तीपर असेल, उपदेशपर असेल, अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळतील. पण पहिलं त्या ठिकाणी कशावरती बोलावं तर भगवंताच्या नामावरती बोलावं. ऐक नाही, त्या नामावरती बोलण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या अर्थाने भामेश्वर महाराज. काय भामेश्वर महाराज. आणि या भामेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, पुण्य झालेल्या या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने मला हा महाराज कीर्तनाचा योग हे माझं भाग्य आहे. भाग्य आहे, भाग्य असावं लागतं की नाही. तेव्हा त्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी मिळत असतं. भाग्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. जन्म जरी मिळायचा असेल, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले तसं नाही बरोबर. जन्मी जन्मी त्या ठिकाणी पुण्य करावं लागतं आणि मग त्या ठिकाणी विठ्ठल कृपा करत असतो. तशी कृपा होते तशी होत नाही बा. म्हणून खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण भजनाचा मूळ पाया पाहिला, वारकरी संप्रदायाचा जर पाया पाहिला तर पहिले वारकरी म्हणजे माझे भोलेनाथ. कोण आहे? भोलेनाथ, भामेश्वर. भोलेनाथ म्हणजे पहिले वारकरी. सगळ्यांच्या अगोदर पंढरपूरची वारी करावी कुणी? एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. कोण आहे? हा महादेव म्हणजेच वैष्णव आहे. जर पंढरपूरची वारी चालू केली असेल तर महादेवाने चालू केली. एवढंच नाही तर नित्य नेमाने जो देव भजन करतो त्याचं नाव भामेश्वर. काय? नित्य नेमाने जो देव भजन करतो. अरे भजन करतात आणि त्या भजनाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण मंडळी आहोत. आहे की नाही? आपण सर्वजण मंडळी आहोत. माऊली पहा समाधीमध्ये आहे, पण समाधीमध्ये असून सुद्धा माऊलींचं भजन चालू आहे की नाही? भजन चालू आहे. पण या भजन करणाऱ्या मंडळींच्या सानिध्यात जर आपण जन्माला आलो आहोत तर आपण किती पुण्यवान आहोत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेतली. कलियुगामध्ये जर खऱ्या अर्थाने उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाने. अनेक साधनं असतील पण अनेक साधनाने उद्धार होईल याची शाश्वती देता येणार नाही. देता येईल? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तुकाराम महाराज म्हणले सगळं सोपं आहे, पण शहाणा तो धनी घेतो येते. सोपं आहे. पण जो
शहाणा असेल तो घेतो, नाहीतर ज्याला घेता येत नाही त्याला जमत नाही कोण लागतो? शहाणा लागतो बुवा. आहे की नाही? सांगितलं की नाही? प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. शहाणा असेल तो घेतो. मग कलियुगामध्ये नामस्मरणाने उद्धार आहे. अनेक युग झाली, 4 युग झाली आणि 4 युगामध्ये वेगवेगळी साधना सांगितली. काय सांगितली? वेगवेगळी साधना सांगितली. त्याच्यामध्ये कृतायुग असेल, कृतायुगामध्ये लोक ध्यान करायचे. काय करायचे? ध्यान करायचे. आता जर ध्यानाला बसलो, तुम्हाला सर्वांना सांगितलं ध्यान करा, डोळे मिटा, आणि डोळे मिटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर कोण आलं? पप्पेची आई. कोण आलं? कोण यायला पाहिजे? भामेश्वर यायला पाहिजे. कोण यायला पाहिजे? भामेश्वर भगवान यायला पाहिजे. व आपल्या डोळ्यासमोर येत नाही. म्हणून कलियुगामध्ये ध्यान जमत नाही बा. ध्यानाला वाचला तरी लक्ष दुसरीकडं, आहे की नाही? मग ध्यान कलियुगामध्ये ध्यान जमत नाही. ते कृता युगामध्ये काय होतं? शक्य होतं. तेव्हाच्या काळामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य. आणि 1,00,000 वर्षाचं आयुष्य असून सुद्धा जोपर्यंत हस्ती आहे, हाड आहे, तोपर्यंत मनुष्य ध्यान करू शकत होता. आहे की नाही? आता 1 तास जरी बसला आयो बाबू 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 बाबू, आहे की नाही? होते की नाही? आता बसत 2 तास जर बसायचं कीर्तन, महाराज उरका 11 वाजले, आहे की नाही? 5 मिनिट उरका, टायमिंग संपला, शक्य नाही. मग त्या युगामध्ये खऱ्या अर्थाने लोक सात्विक होती. आता आहेच. आता नाही का? सात्विक नाही का? आहेत की. सात्विक नाही तर सप्ता कसा? सात्विक जर नसतो तर सप्ता केला असता का आपण? केला असता? केला नसता. मग आता सुद्धा आहेत, त्यावेळेस सुद्धा होती. ध्यान धारणा करायची, पण त्यावेळेस ध्यान आता जमत नाही. आता जमत नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. मग त्रेतायुगामध्ये योग करायचा. काय करायचं? योग याग विधी करायचा, यज्ञ करायचा. आता यज्ञ करायला जमेल का? यज्ञ करायला जमणार नाही. यज्ञ करण्याकरता अधिकार लागतो. अधिकार काय लागतो? यज्ञ करता अधिकार लागतो. ब्राह्मण कसा लागतो? मग यज्ञ त्या ठिकाणी जर करायचा, पुत्रकामेष्ठी यज्ञ करायचा असेल तर तिथं ब्रह्मचारी चालतो का? ब्रह्मचारी चालतो का? नाही चालत. का? त्याला संसारिकच पाहिजे. तुका म्हणे थे पाहिजे येड्या गबाळ्याचे काय गबाळ्याला उभा केला जमून का? तुमच्या गावात नाही बोला. एखाद्याचं नाव असायचं गबाळ्या, महाराज मी म्हणलं गबाळ्याला माझं नाव आहे का? असं नको व्हायला बा. इकडे होतं असं बऱ्याचदा. चुकून निशाणा लागतो. मग नाही तुकाराम महाराज म्हणतात इथे पाहिजे जातीचा लागतो बा योग याग करायला. असं जमत नाही. मग योग याग कलियुगामध्ये शक्य नाही. द्वापार युग चालू झालं आणि द्वापार युगामध्ये साधन आलं. काय करायची? पूजा करायची. काय करायची? भगवंताची सेवा करायची, पूजा करायची. बर पूजा करत असताना सुद्धा नियम आहे. काय आहे? नियम आहे. पूजा करत असताना कुठल्या देवाला कुठलं फुल व्हावं, देवाला पाणी नेत असताना कसं न्यावं. आपण असं पकडून नेतो. कसं नेतो की नाही? असं पकडतो ना गडू. असं जर पाणी पकडलं तर दोष लागतो. काय होतो? शास्त्र सांगतो दोष लागतो. मग पूजा आपली सफल होत नाही. कुठल्या देवाला कुठलं फुल व्हायचं, कुठल्या देवाला कुठल्या फुलाला किती दांडी पाहिजे, काय कुठल्या फुलाला किती दांडी पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी पूजेमध्ये
आहे की नाही शास्त्र आपल्याला सांगतो. म्हणून आपल्याला पूजा सुद्धा जमत नाही. पूजा करायला बसला देव चोळायला घेतले कुत्र दरवाजात आला तर देव फिकून म्हणतो ही आपली पूजा आहे की नाही. मग पूजा आपल्याला जमणार नाही, योग जमणार नाही, ध्यान जमणार नाही. मग जप तप अनुष्ठान व्यर्थ करणे जप तप अनुष्ठान आणि सांगितलं बा म्हणजे श्रीकृष्ण भगवान गवळणीच्या घरी गेला. या काही लगेच प्रमाण दिलं. गवळण नव्हती घरी गवळणीच्या घरी गेलो. दुसरं लगेच अरे फोन करून जायचं, फोन करून जायचं, फोन करून जायचं. आता असं प्रमाण दिलं जमलं का? जप तप अनुष्ठान व्यर्थ काचया करणे तीर्थव्रत नेमन लगे दैवत धरणे आशनी मुद्रा ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. काय कलियुगामध्ये काय नुसतं म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण नामे सर्व दोष हरण. काय रामकृष्ण नामे सर्व दोष हरण जड जीवा तारण हरिक. काय जड जीवा तारण हरिक. भगवान परमात्म्याचं नामच असं आहे की नाही. नामच असं आहे पहा. या जल तत्वापेक्षा वायू तत्व मोठा आहे. काय वायू तत्वापेक्षा पृथ्वी तत्व मोठा आहे. पृथ्वी तत्वापेक्षा आप तत्व मोठा आहे. आणि या आप तत्वापेक्षा गंगावणी वाडे नाम गंगावणी वाडे प्रवीण महाराज. काय म्हणजे ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. म्हणजे पहिला पाऊस झाला आणि निवृत्ती दादाला विचारायला गेले ज्ञानदादा दादा चाड कुठं ठेवलं. चाड नाही चाड म्हणजे ती गोष्ट विचारतात. गोष्ट दादा काय या जगामध्ये सगळ्यात मोठं काय आहे तर सगळ्यात मोठं खऱ्या अर्थाने ते गगनावरी वाढ त्या भगवंताचं काय आहे नाम आहे. नाम चाड नाही का नाम मोठं आहे की नाही. म्हणून प्रत्येक संतांनी आपल्याला नामाचं महत्व पटवून दिलं. नामाचं महत्व पटवून दिलं. जगद्गुरु तुकोबराय म्हटले लागोनिया पाया
विनवितो तुम्हाला रेटाळी बोला मुखे नाम. काय म्हटले रागोनी या पाया विनवितो तुम्हाला विनंती करतो तरी सुद्धा आपण ऐकायला तयार का? ऐकलं आपण ऐकलंच नाही बा. साधू संतांनी सांगितलं कर जोराने विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव विनंती करतो कर जोडून विनवितो तुम्हा काय करा फक्त वासुदेव वासुदेव तरी सुद्धा आपण ऐकायला तयार नाही नाही म्हणता मग तुम्ही खरं बोलताय खरं बोलताय ऐक नाही खरं खरं आहे तुमचं. आपण जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणले विनवितो सकळ जना कर जोडून थोर दान तुले द्या मज म्हणे तुकया बंधू राम म्हणा का तरी सुद्धा आपण ऐकायला तयार नाही. ऐकलं ऐकायला तयार नाही बा. मग साधू संत सांगून सांगून दमले. मग एकनाथ महाराज म्हटले हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले संतांचं आपलं पदरचं काही नाही काय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बार काळ बांधून येईल सरती शेवटी बार. काय जरी ऐकलं नाही तरी काळ एखादा म्हणला ना मला निघू नको बांधून नेल्याशिवाय राहणार नाही बा.
त्यासी काळोबा खाईल. काळ खाल्याशिवाय राहणार नाही. मग साधू संतांनी आपल्याला सांगितलं काय करा, नामस्मरण करा. काय सांगितलं पहा, जगद्गुरु तुकोबारायांचा विचार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या इंद्रियांना कामाला लावलं. काय केलं? इंद्रियांना कामाला लावलं. काय कामाला लावलं? घेही माझे वाचे गोड नाम. कसं माझ्या वाचेला मी काम लावलं आणि मी माझ्या वाचेला सांगितलं विठोबाचं नाम घे. पाहुणा, एकनाथ महाराजांची भाषा फार कडक आहे. कुणाची? एकनाथ महाराजांची भाषा फार कडक आहे सगळ्या संतांपेक्षा, है की नाही? विठ्ठलाचे नाम, विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड, प्रत्यक्षात ते कुंड चर्मकाचे. कशाचं कळलं ना तुम्हाला? कळलं का? प्रत्यक्षात ते कुंड चर्मकाचे म्हणजे कातडी बुडवायचं कुंड, ज्याचं तोंड नाम घेत नाही ते तोंड कातडी बुडवायचं कुंड. कळलं ना? हा कळलं. ठीक आहे. ढाला ढाला एकनाथ महाराज अजून म्हणतात काय, नामाविनमुख सर्पाचे ते बीळ, जीवनानं काळ सर्प आहे. ऐक नाही, वासा नाही, जीव नाही, मग सर्प आहे. सर्प म्हटले भगवंताचं नाम खऱ्या अर्थाने मुख आहे. समुद्रात श्रीमंत असोनी दान न करी, गरीब असोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा माझी बुडवावा. काय करावा त्याला? समुद्रामध्ये बुडवावा. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. दादा महाराज लोक सांगत होती काय, अरे भजनात कीर्तनात बसला ना काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी सुद्धा लोक नाही अशीच कशी अशीच बघणार अशीच. अरे जर कीर्तनात जर विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर तेवढा काळ काय होईल? लांब जाईल, लांब. है की नाही? काळ सार्थक केला त्यांनी. कुणी? धरीला मनी विठ्ठल. मनामध्ये जर विठ्ठल झाला काळ सार्थक करता येत. है की नाही? मग काळावरती जर विजय मिळवायचा असेल तर नामस्मरण करणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबाराने तेच केलं. भगवंताचं नाम सारखं सतत भगवंताचं नामस्मरण जगद्गुरु तुकोबाराय करायचे. आणि नामाचा इतका छंद लागला दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. घोरावडेश्वरावर जायचे, भामचंद्रावर जायचे, भंडाऱ्यावरती जायचे, पण काय करायचे? भजन करायचे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भजन करायचे बुवा. भजनाशिवाय, राम नामाशिवाय, विठ्ठलाच्या भजनाशिवाय दुसरं जगद्गुरु तुकोबारायला काही आठवत नव्हतं. आणि एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने देहूमध्ये भजन करतात. इकडे काशी क्षेत्रामध्ये भगवान विश्वनाथाच्या सानिध्यामध्ये एकाने तप केलं आणि तप केल्याच्या नंतर भगवान विश्वनाथ प्रसन्न झाले. भगवान विश्वनाथाने सांगितलं, बोल काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, म्हणले मला चांगल्या साधूचं दर्शन घडलं पाहिजे. काय घडलं पाहिजे? चांगल्या साधूचं.
विश्वनाथाने सांगितलं म्हणे तुला महाराष्ट्रामध्ये जावं लागेल, देहूला जावं लागेल. कोण एक महात्मा काशी क्षेत्रावरून देहूला आला आणि देहूला आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय सकाळी सकाळी बहिर दिशेला गेलते. कुठं गेलते? कुठं? आवतावर. मग बहिर दिशा माहितीये ना? हा हा, बहिर दिशेला गेले आणि गेल्याच्या नंतर सुद्धा नामस्मरण चालू आहे. मग हा विद्वान माणूस काशीवरून आला आणि आल्याच्या नंतर देहूमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर कानावरती भजन ऐकू आलं. काय ऐकू आलं? कानावरती भजन ऐकू आलं आणि भजन ऐकल्याबरोबर थांबला. पाहिलं, अरे कुणीतरी भजन म्हणताय, कुणीतरी गाताय, भजन म्हणताय. मग कान तिकडे केले, पाहिलं, अरे पण ही जागा अपवित्र आहे. काय आहे? ही जागा अपवित्र आहे. त्या अशा अपवित्र ठिकाणी कोण भजन म्हणताय म्हणून पाहिलं, थांबले. समोर गेले तर जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेहून येत होते. काय होते? बहिर दिशेहून येत होते. आणि येत असताना या महात्म्याने पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारायला सांगू लागले, हो तुकोबाराय, तुम्हीच का? हो मीच तुकोबाराय. अहो, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं नाही त्या ठिकाणी तुम्ही करता. म्हणजे काय सांगावं, माऊलींचा हरिपाठ म्हणले वाचलेला आहे मी. काय काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. मग काय मला समजत नाही हो. मग अहो, अशा माझी वध झाली अनावर देवाचं नाव घेऊ नको, पण माझी वाचा ऐकत नाही. काय करत नाही? ही माझी वाचा आहे ना, ही माझी वाचा ऐकत नाही. माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. त्या नामाचा छंद या वाचेने घेतलाय, ती वाचा ऐकायला तयार नाही. कोण म्हणतोय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही वाचा ऐकत नाही. हा महात्मा बोलू लागला, वाचा ऐकत नाही ना, पण तिला अळवा ना, जरा अळवा तिला. काय करावं? मी अळवली असती पण त्या भगवंताचं नाम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
विष बाधा झाली.
थोडासा पाऊस पडला, सांगतो पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर एक जण फेरफटका मारण्याकरता गावात गेला. गावातून पुन्हा घरी आला आणि आल्याबरोबर थोडासा लोळू लागला. काय झाला? लोळू लागला. आणि लोळत असताना बायकोने पाहिलं, अरे आपले पती तर लोळू लागले. घाई घाई पळत गेली, गुळाचा डबा उघडला, गुळ घेतला आणि त्याला खायला. काय झाला? त्याला खायला दिला. त्याने तो गुळ खाला, पण त्याला तो गुळ कसा लागला? कडू लागला. आता गुळ कडू आहे का? खाला का तुम्ही? गुळ कसा आहे? गोड आहे. तो गुळ त्याला कसा लागला? कडू लागला. का लागला? तर त्याला काय झाली? विष बाधा झाली. ती माऊली शंका बाळगली, बाहेर अंगणामध्ये आली. अंगणामध्ये लिंबाचं झाड होतं. 2-3 पानं तोडली आणि ती पानं त्याच्या हातावरती दिली. त्याने ती पानं खाली आणि ती पानं त्याला कशी वाटली? गोड वाटली. आता मला सांगा, आपलं तसंच आहे. आपलं काय? आपलं तसंच आहे. माऊली सांगतात, मी सांगत नाही. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ वाटे कडू. कडू तो झाला गोडू विषयावरी. काय? परमार्थ गोडच आहे, नाम गोडच आहे, पण आपण त्या ठिकाणी विषयामध्ये गुंतल्यामुळे आपल्याला तो काय वाटतो? कडू वाटतो. बरोबर की नाही? कडू वाटतो. पण भगवंताचं नाम आरंभी सुद्धा गोड आहे आणि शेवट सुद्धा गोडच आहे. की नाही? काही गोष्टी सुरुवातीला गोड वाटतात, नंतर कडू वाटतात. नंतर काय वाटतात? कडू वाटतात. सांगू का? सुरुवातीला गोड वाटतात काही गोष्टी. ज्या वेळेस बोटांमध्ये खरूज होते, खरूज आपल्या इकडलंच आहे. काय खरूज होते ना? खरूज झाल्याच्या नंतर माणूस आनंदाने काय करतो? खाजवतो. सुरुवातीला काय वाटतं? मजा वाटते की नाही? गोड वाटतं की नाही? वाटतं की नाही? पटवून देईन मग मी तुम्हाला. गोड वाटतं की नाही? गोड वाटतं. पण एकदा हात बाजूला काढला, आग झाली, मग कसं वाटतं? गोड वाटतं का? कडू वाटतं. म्हणजे काही गोष्टी सुरुवातीला गोड वाटतात, पण परिणामी काय आहे? कडू आहे. कडू. तसा परमार्थ जर केला तर भगवंताचं नाम असं आहे ना, ते सुरुवातीला सुद्धा गोड आहे आणि शेवटला सुद्धा गोड आहे. हे गोड नाम त्या ठिकाणी अमृतापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे. नुसतं जगद्गुरु तुकोबराय सांगतात असं नाही, नामदेवराय सुद्धा सांगतात. हे प्रमाण नामदेवरायांचं आहे. नामदेवराय सुद्धा म्हणतात, देवा तुझं नाम अमृतापेक्षा ही काय आहे? गोड आहे. अमृतापेक्षा तुझ्या नामाचं श्रेष्ठत्व आहे. पण देवा तुझं नाम खऱ्या अर्थाने कसं आहे? गोड आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे,
अमृत सुद्धा शुद्ध करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. कशामध्ये? भगवंताच्या नामामध्ये आहे. पहा, इंद्राचं 5 प्रकारचं अमृत खराब झालं आणि खराब झाल्याच्या नंतर इंद्राला चिंता वाटू लागली. म्हणजे आता काय करावं? अमृत खराब झालं, मग म्हणले मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. नारदजी भेटले. नारदजीने सांगितलं, म्हणले इंद्रदेवा एक काम करा, मृत्यू लोकामध्ये जा, आहे की नाही, आणि मृत्यू लोकात गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने तुमचं अमृत काय होईल? शुद्ध होईल. काय होईल? शुद्ध होईल. शुद्ध. त्याने विचारलं, म्हणजे कुठं जायचं? म्हणजे पंढरपूरला जायचं. पंढरपूरला गेल्याच्या नंतर मंगळवेढ्यामध्ये जायचं. तिथं एक संत आहे, चोखोबा आहे, त्यांच्या घरी जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, आहे की नाही, भजन ऐकायचं, पाया पडायचं, आणि मग म्हटले तिथून पुढं माघारी यायचं. तुमचं अमृत शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आता इंद्राला प्रश्न पडला. इंद्र म्हटला, मी एवढा मोठा, आहे की नाही, आणि झोपडीत राहणारा एक साधू, एक संत, आणि त्याच्या द्वारावरती मी जावं? बरं, त्याला राहायला काय अशी चांगली झोपडी आहे का? त्याच्या झोपडीवरती जनावरांची कातडी, अशा अवस्थेमध्ये तो साधू राहतोय आणि आम्ही त्याच्या द्वारावरती जाऊन त्याचं दर्शन घ्यावं? आहे की नाही? अभिमान झाला बा याला थोडा. काय झाला? अभिमान चालत नाही. तुका म्हणे नरका घाली अभिमान, आहे की नाही, कुणाच्या तरी पाया पडायला शिकावं, आहे की नाही, कुणाच्या नका पडू, संतांच्या पडा, देवाची प्राप्ती होईल. हरी प्राप्तीशी धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साध तुटती पावाची बंधने. काय होईल? पावाचं बंधन तुटून जाईल. कधी? पाय धरल्यानंतर. आता याला अहंकार झाला, आहे की नाही, या अहंकार काही सहसा जात नाही बा, आहे की नाही, अहंकार जात नाही. नवल अहंकाराचे गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अहंकार अज्ञानाला लागत नाही, पण अहंकार मात्र त्या ठिकाणी ज्ञानाला सोडत नाही. आता इकडे इंद्राला अहंकार झाला. म्हटलं, हे मी जातो काय? जाणार नाही म्हटला. आता इंद्र निघाला. दादा निघाल्याच्या नंतर आल्याबरोबर त्या ठिकाणी पाहिलं चोखोबाराय भजन करतात, आणि भजन करणारे चोखोबाराय पाहिले झाडावरतीच बसला. चोखा लिंब म्हणून प्रसिद्ध आहे. त्या चोखा लिंबाखाली चोखोबाराय भजन करायचे. लिंबावरती बसला. बसल्याच्या नंतर भजन ऐकलं. एक अमृत पाहिलं, चाटून पाहिलं, शुद्ध झालं. दुसरं पाहिलं, तिसरं पाहिलं, चौथं पाहिलं, पण पाचवं काय पाहिलं नाही, आहे की नाही. एका शीतेकडे भात नाही घाटावे लागत. का लागतंय? महिला मंडळ, भात शिजला, आखाचा असून भावा लागतो का? एका शीतेकडे भात नाही घाटावे लागत नाही बा. एका शीतावरती कळतं. इंद्राला वाटलं आता अमृत काय झालं? शुद्ध झालं. इंद्र निघून गेला, आणि इंद्र गेल्याच्या नंतर पाहिलं मेन ज्या अमृताने तहान लागत नाही ते अमृत अशुद्धच राहिलं. काय राहिलं? अशुद्ध राहिलं. नारदजी भेटले. म्हणले, काय केलं तुम्ही? म्हणले, गेलो भजन ऐकलं, आणि भजन ऐकल्याच्या नंतर अमृत शुद्ध झालं, पण 5व्या प्रकारचं अमृत अशुद्ध राहिलं. म्हणले, तुम्ही चुकीचं केलं. काय करायला पाहिजे? तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भजन ऐकलं, पण तुम्ही पाया न पडल्यामुळे तुमचं अमृत काय राहिलं? अशुद्ध राहिलं. अहंकार झाला याला, आणि अहंकाराच्या जोरावरती एक अमृत त्या ठिकाणी अशुद्धच राहिलं. अहंकारी माणसं पुढं पण पाहायला मिळतात. एकाला अहंकार झाला. काय झाला?
अहंकार झाला, गावामधून परदेशात शिकायला गेला. कुठे गेला? परदेशात शिकायला गेला. शिकला, हुशार झाला, विद्वान झाला, गावात आला आणि गावात आल्याच्या नंतर गावाच्या लोकांना म्हणू लागला, ऐका, मला कोणाला काय विचारायचे मला विचारा, कोणाला काय विचारायचे मला विचारा, काही विचारा, कसंही विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हा पठ्या. कोण म्हणतोय? तो म्हणतोय, मी नाही करत. नाही तर माणसाला महाराज आणि छती काढ असं नाही. नम्र झाला. मग मला काय विचारायचंय मला विचारा. तर गावामध्ये लोक बसली, बसल्याच्या नंतर याचं चालू, मला विचारा, मला विचारा. महिना गेला. किती? महिना गेला. लोक म्हणली काय याच्या नादी लागायचे, काय याला येत असेल. आता महिना झाला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बैठक बसली आणि बैठक बसल्याच्या नंतर हा म्हटला, मला कुणी का काय विचारत नाही, एवढा मी शिकलो, एवढा विद्वान झालो, पण मला कुणी का विचारत नाही. पुन्हा गावामध्ये सभा भरली आणि विचारू लागला लोकांना. तो म्हणला, विचारायचं का याला? कुठं झालंय आता याने मात्र खालीच मान घातली. आता एवढी लोक बसलेली, पण आता काय सांगावं, काय बोलावायच्या पुढे, नाही तरी कसं म्हणावं. मग त्याने मान खाली घातली. मला सांग, मला थांब जरा विचार करू दे. विचार नाही मला, पटकनी सांग. तू म्हटलं काय विचारा, मला हे कुठं झालंय हे तू मला सांग. तो म्हटला, नाही गाड्या सांगता यायचं. नाही सांगता यायचं? कशाला म्हणत होता मला विचारा, मला विचारा, कशाला म्हणत होता? मला नाही सांगताय, मला नाही सांगता येत. हरलो म्हटला, जिरली म्हणला नाही. काय झाली? अभिमान काय झाला? अभिमान गेला बा. मला मग तू सांग बरं. मला सांगतो ना. मग मी प्रश्न विचारला, मी सांगणार ना. सांगतो म्हटलं, ऐक, माझं घर आहे, घर काय आहे? घर आहे, घर. आणि घराच्या बाजूला, घराच्या पुढे पत्र्याचं शेड आहे. ते आपल्या इकडे घराच्या बाजूला पत्र्याचं शेड आहे आणि पत्र्याच्या शेडच्या बाजूला बेलाचं झाड आहे. आणि बेलाच्या झाडाला काय येतं? म्हटला असं विचारलं, बेलाच्या झाडाला काय होतं? बेल येतात. आता बेलाच्या झाडाला काय केळं येतात? काय येतात? बेलच येणार ना. कसं झालं आता आंबे आपल्याकडे राहून आपल्याला माहित नसतं. सांगतो तुम्हाला, आता निघालं म्हणून सांगतो. असं वाढत थोडं काय. मग आपल्याकडे असून आपल्याला त्याची किंमत कळत आपल्याला माहित नसतं. एकदा काय झालं, खेडवरून शाळेचे साहेब, ठीक नाही, प्राथमिक शाळेचे साहेब पोरांना प्रश्न विचारणा करता आले. आल्याच्या नंतर म्हटले, आता काय विचारावं, काय विचारावं, विचारावं म्हटलं, काहीतरी विचारावं. मग गुरुजींना सांगितलं, गुरुजी तुमची मुलं हुशार आहेत ना? म्हणले हो. काही विचारा म्हणले मुलांना. म्हणले खरं का? मग म्हणले विचारू का? म्हणले विचारा. सरांनी विचारलं मुलांना, ऐका, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? कुठं? तुम्ही बरोबर सांगितलं, वांद्र्यातले ना, म्हणूनच बरं सांगितलं. शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? आता मास्तरांनी काय पोरांना हे शिकवलं नव्हतं. आता का पंचायत, मास्तर राहिले मागं उभं. तर उभं राहिल्याच्या नंतर पोरं लागली बघायला. मास्तराने आपल्या कमरेच्या किल्ल्या काढल्या. काय झाल्या? कमरेच्या किल्ल्या काढल्या, किल्ल्या दाखवल्या. पोरांचं लक्ष किल्ल्यात, पोरं हुशार होती, किल्ल्याकडे लक्ष गेलं. बोले सर, शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. अरे किल्ल्यात झाला ठीक आहे, पण कुठल्या किल्ल्यात झाला? सर मी सांगू का? बोले सांग सांग सांग. बोले गुरुजींच्या किल्ल्यात झाला. कसं आता झालं काय? बेलाला काय येतात? असू द्या. बेलाचं झाड आहे, बेलाचं झाड आहे. त्या बेलाच्या झाडाला काय येतं?
ते दुसरं काय येतं कवठ कवठ येतं की नाही हा मग पाहिलं की नाही तुम्ही अजून बेल व्हायला का नाही रामेश्वराला हा कवठ येतं मग ते कवठ म्हणला आलं आणि आल्याच्या नंतर ते पिकलं मग ते पिकल्याच्या नंतर ते टपक्याने पडलं पुढं पात्रेवर टपक्याने पडलं गुळगुळ गुळगुळ खाली आलं गावशानो गुळगुळ करीत आलं खाली आलं आणि खाली आल्याबरोबर ते बाटक्याने पडलं आणि बाटक्याने पडल्याच्या नंतर खाली शेळी बांधली होती ती म्या केली मला हे माझ्या घरी झालं मला तुझ्या घरचं मला माहिती आता मला सांगा याची जिरवली की नाही तसा इंद्राला अभिमान झाला कुठं होतो आपण इंद्राकच होतो ना का उंदराक होतो इंद्राला अभिमान झाला इंद्राला पुन्हा यावं लागलं आणि आल्याच्या नंतर चोखोबरायांचे पाय पकडले अमृत शुद्ध झालं ही ताकद कशाची आहे भगवान परमात्म्याच्या नामाची आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम गोड आहे नाम गोड पुरे कोड सकळही असं हे इच्छा पूर्ण करणार भगवंताचं नाम आहे हे नाम जर तुम्ही घेतलं तर काय होईल अभंगाचं दुसरं चरण रसना अधिक ज्या वेळेला त्या भगवंताच्या नामाच्या रसाचं घोट जर आपण घेतले तर त्या ठिकाणी ते आपल्याला गोड लागतं तसं ते गोड लागत नाही रसना एर रस विटे अनेक रसांचा वीट आला पाहिजे हे की नाही अनेक रसांचा वीट आला पाहिजे मग अनेक रस वीट येण्याकरता खऱ्या अर्थाने कंठामध्ये है की नाही काय नाम धरावं लागेल काय करावं लागेल नाम धरावं लागेल सर्वसंगी विठाला
भगवंताचं नाम जे आहे ते आपल्याला गोड वाटेल. तसं ते गोड वाटणार नाही. तसं किती घेत बसा गोड वाटणार नाही. जर आपलं मन आपल्या ताब्यात नसेल, जर आपलं मन विषयाकडे जात असेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला त्या नामाची चव किंवा त्या नामाची गोडी चाखायला मिळणार नाही. चाखायला मिळणार नाही. मग तुकोबराय ते नाम तुम्ही सांगता गोड आहे आणि ते नाम घेतल्याच्या नंतर अधिक घेवस वाटतं. पण त्या नामाने घेतल्याच्या नंतर होतं काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि परसे मरणागाती येणे तुटे संसारी. अनेक रसाचं जर सेवन केलं तर अनेक रसामध्ये तुम्हाला मृत्यूला सामोरे जावं लागेल. पण भगवंताचं नामस्मरण जर केलं तर येणे तुटे संसारी. पहिल्या चरणाचा पूर्वार्ध नामगोड नामगोड है की नाही. पुरे कोड सकळही रसनाये रस विटे घेता गोट अधिक. नामगोड नामगोड पण नाम गोड आहे केव्हा कळतं? घेता गोटे अधिकही. ज्या वेळेला अधिक त्या ठिकाणी तुम्ही घोट घ्याल
त्यावेळेला तुम्हाला ते नाम गोड आहे हे कळतं. तोपर्यंत तोपर्यंत कळत नाही. ज्या त्या ठिकाणी सवय लागेल का नाम घ्यावा आहे की नाही, मग नाम घेत असताना त्या वाचेला चाळा लागेल आणि चाळा लागल्याच्या नंतर मग खऱ्या अर्थाने ते नाम तुमच्या कंठामध्ये बसेल आणि बसल्याच्या नंतर मग ते नाम तुम्हाला काय होईल, गोड वाटेल. तोपर्यंत ते नाम तुम्हाला गोड वाटणार नाही, है की नाही. तोपर्यंत नाही, जोपर्यंत अनेक रस तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्हाला गोड वाटणार नाही. म्हणून आपल्याला आपली सोडवण करायची आणि आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे की येणे तुटे संसारी. काय आपली आपण सोडवण करा, ठीक आहे. संसार बंधन तोडावे की आणि तोडल्याच्या नंतर मग येणे तुटे संसारे. मग संसार तुटल्या जाईल कधी, नाम घेतल्याच्या नंतर. जगद्गुरु तुकोबाराय भजन करतात. काय करतात? भजन करतात. भजन आणि भजन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय निघाले, भामचंद्राकडे निघाले आणि भामचंद्राकडे निघाल्याच्या नंतर जिजाई आई साहेबांनी आवाज द्यावा. मालक बोले आजच्या दिवस थांबा, आज कुठेही तुम्ही जायचं नाही. एक काम करा, आज म्हणले घरामध्ये भजन करा. काय करा? घरामध्ये भजन करा. अगं आवले ऐक ना, घरामध्ये भजन करायला सांगते, घरामध्ये भजन केलं असतं, परंतु मला असं वाटतं की भामचंद्रावरती जावं आणि निवांत वेळेमध्ये काय करावं, भजन करावं, है की नाही. निवांत ठाईस बैसोनी करा, एक चित्त भजन करावं असं माझ्या मनामध्ये वाटतं. आणि तू का आज म्हणते की भामचंद्रावरती जाऊ नका, कुठेही घराच्या बाहेर जाऊ नका, का बरं? ऐका ना, आज बऱ्याच दिवसानंतर माझा भाऊ घरी येणार आहे. काय? माझा भाऊ घरी येणार आहे. आता ते तुकाराम महाराज होते, म्हटले आवले तुझा भाऊ येणार, मला काय सांगते, तुम्ही दोघं बहीण भाऊ गप्पा मारावी, हे की नाही, तुम्ही गप्पा मारायच्या. हा, माझं काय काम, मी आपला भजन करण्याकरता जाणार. आवले आता मी माझं भजन करणार आणि मी माझ्या भजनाकरता जाणार, कशाला मला अडवतेस? पण ऐका ना मालक, माझी विनंती आहे, एक दिवस जर तुम्ही घरामध्ये भजन केलं तर काय बिघडतं? काय बिघडतं? थांबा ना, आज माझ्यासाठी थांबा, तुमचा मेहुणा येणार आहे, थांबा की. जिजाईच्या आग्रहा खातर जगद्गुरु तुकोबाराय म्हटले चला एक दिवस घरामध्ये भजन करू. बसले जगद्गुरु तुकोबारायचं भजन चालू झालं, है की नाही. आणि भजनात दंग झाले. तेवढ्याच अवकाशामध्ये तुकोबारायांचा मेहुणा आला. कुठून? पुण्यावरून. भजन चालू आहे आणि भजन चालू असताना तेवढ्याच अवकाशामध्ये जिजाईचा भाऊ आला आणि आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर जिजाई आई साहेबांनी सुंदर स्वयंपाक केला. काय केला? सुंदर स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर सांगितलं, हो ऐका ना, तुम्ही जेवायला बसा. काय? जेवायला बसा, मी स्वयंपाक तयार आहे, जेवायला बसा. आणि मग खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांचा मेहुणा आणि जगद्गुरु तुकोबाराय जेवायला बसले. जिजाई आई साहेब वाढण्याकरता आल्या. वाढून झालं आणि वाढून झाल्याच्या नंतर श्लोक झाला. काय झाला? आपण म्हणतो का नाही आपल्याला माहित नाही. घरी रोज जगद्गुरु तुकोबाराय रोज म्हणायचे, पाणी फिरवायचे. मग एक जण मला म्हटलं, महाराज पाणी का फिरवतात? म्हणलं मुंग्या आत येऊ नये म्हणून. मग काय फिरवतात? मग याला बरीच कारण आहे. मग सांगितलं, श्लोक झाला, जेवायला बसले. जगद्गुरु तुकोबाराय जेवायला लागले. मागचा पुढचा विचार नाही बा. खणाखण 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 जेवण झालं. काय पंक्तीत बसले. आवरे आण भाजी, आवरे आण भाकर, आवरे आण भात. जगद्गुरु तुकोबाराय रेटून जेवले.
पण मेवणा काय जेवला मेवणा काय घेणार बा ऐक नाही मेवण्याला सांगितलं अहो पाहुणं घ्या थोडं घ्या नाही नको मोठ्या घरचा व्यक्ती होता दादा ऐक नाही मोठ्या घरचा व्यक्ती होता घेतलं नाही उपाशी पोटी राहिला थोडंच खाल्लं जिजाई साहेबांना वाटलं माझ्याकडून काहीतरी चुकलं असावं माझा स्वयंपाक चुकला असावा ऐक नाही म्हणून जिजाई आई साहेबांनी हे दोघ जण बाहेर गप्पा मारत बसले आणि बसल्याबरोबर जिजाई आई साहेब आत गेल्या आणि आत गेल्याच्या नंतर चव पाहायला लागल्या म्हणजे काय झालेलं आहे ते आपण पाहू जिजाई आई साहेबांनी भाजीचा घास घेतला काय झालं मीठच नाही काय मीठच नाही आळली मग दुसरी भाजी ती सुद्धा कशातच मीठ नाही कशालाच चव नाही कुठल्याही पदार्थाला चव नाही आता भाऊ जेवण कसा बा जिजाईचा भाऊ निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर जिजाई आई साहेब बोलू लागल्या मालक स्वामी अहो माझ्या भावाने मीठ मागितलं नाही माझ्या भावाने मीठ मागितलं नाही स्वयंपाकामध्ये मीठ नव्हतं काहीच नव्हतं तुम्हाला कळालं नाही का तुम्हाला कळालं नाही का तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की भाजीमध्ये मीठ नाही म्हणून तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना आवले काय मला विचारती काय खातो आम्ही कासया संगती अगं आवले मी कशा बरोबर काय खातो ते मलाच कळत नाही आवले अहो काय कळत नाही तुम्ही म्हणता कळत नाही आज तुमच्यामुळे माझा भाऊ काय झाला उपाशी पोटी गेला तुम्ही जर सांगितलं असतं आवले मीठ दे तुम्ही घरचे होते ना तुम्ही मागायचं ना आवले हे बघ मला त्यातलं काही कळत नाही आवले काय झालंय तुला सांगू का आवले सांगू का आवले बघ 11 वाजले आता मी तुला सांगतो काय झालं ऐक आवले अगं आवले तो माझा काय झाला आहार झाला तुकाराम मला सांगू लावले कुणाला आवलीला आवले तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अम्मासे आवले तू भाजीमध्ये मीठ टाकलं काय नाही टाकलं काय मला काही कळत नाही कारण की का कळत नाही तर तो माझा काय झालेला आहे आहार झालेला आहे म्हणून मला त्यातलं काही कळत
नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवंताचं नाम काय आहे? गोड आहे. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ ही रसना येरा रसाविटे घेता घोट अधिकही अनेक रसे मरण गाठी येणे तुटे संसारी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. कुणाच्या जरी अभंग लक्षात नाही राहिला तरी आहार लक्षात ऐक नाही. कोणी जर विचारलं उद्या विचारलं कोणी कुठला अभंग होता सर? हा तुकोबरायांचा होता. अरे पण कुठला होता? आहार झाला. एवढंच जमलं तरी पाच झालं ऐक नाही. एवढा आहार आपला मात्र हा पाहिजे, आहार पाहिजे ऐक नाही. म्हणून त्या ठिकाणी ही झालेली सेवा मिळालेल्या वेळेमध्ये जशी भगवान परमात्म्याने बुद्धी दिली तसा ह्या ठिकाणी बोलण्याचा विचार केलेला आहे. जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचा आहे. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले येथे माझे जे उरले पायिक पण. खऱ्या अर्थाने समस्त ग्रामस्थ मंडळी वांद्रे अखंड हरिनाम सप्ताह व जय भामेश्वर महाराजांचा उत्सव आणि त्या निमित्ताने हा सप्ताह आणि त्याच पहिल्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्वांच्या नियोजनातून खऱ्या अर्थाने आज ज्यांचं सौजन्य आहे असे श्री नाथा सदाशिव सावंत सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायक आपल्या भागातले आहेत सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्याच बाजूच्या गावचे नाही का सिस्टीम वाले पंचरत्न साऊंड सिस्टीम सुंदर ज्यांचा आवाज आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्याचप्रमाणे मगाशी त्यांचं नाव राहून गेलं आमचे मित्र आदरणीय शिवसागर चॅनेलचे मालक सागर महाराज पिंपरकर त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. महाराजांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे विनय बाबा असतील, चौदार मंडळी असतील, लहान थोर महिला मंडळ सर्वांना धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम Bye.